आज आपण नंदुरबारच्या राजकीय इतिहासातली एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे नेतृत्वाची आणि एका मोठ्या बदलाची. चला तर मग सुरू करूया. 87 फक्त एक आकडा वाटतो नाही का, पण ह्या एका आकड्यात एक मोठा इतिहास दडलेला आहे. काय असेल बरं हा आकडा? तर हा आकडा आहे वर्षांचा. तब्बल 87 वर्ष. हो, नंदुरबार शहराला आपली पहिली महिला नगराध्यक्ष मिळवण्यासाठी चक्क 87 वर्ष वाट बघावी लागली. आणि हीच गोष्ट आपल्याला शहराच्या बदलत्या राजकारणाबद्दल खूप काही सांगून जाते. बरं, पण 87 वर्षांची प्रतीक्षा, इतकी मोठी गोष्ट काय आहे ही, हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. तर गोष्ट सुरू होते 1867 साली. तेव्हा नंदुरबार नगरपालिकेची स्थापना झाली. मग 1910 मध्ये झाली पहिली सार्वत्रिक निवडणूक. आणि इथूनच एका अशा पर्वाची सुरुवात झाली जिथे अनेक दशक नेतृत्व फक्त आणि फक्त पुरुषांच्याच हातात राहिलं. जरा विचार करा, 1 नाही 2 नाही तर तब्बल 26 सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पण या संपूर्ण 87 वर्षांच्या काळात अध्यक्षपदाची खुर्ची एकाही महिलेच्या वाटेला आली नाही. यावरून त्या काळातलं राजकारण किती पुरुषप्रधान होतं याचा सहज अंदाज येतो. पण मग आलं 1997 साल. एक असं वर्ष जे टर्निंग पॉइंट ठरलं. या एका वर्षाने सगळं चित्रच पालटून टाकलं आणि 87 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अखेर तुटली. आणि हा ऐतिहासिक बदल घडवून आणला इंदुबाई हिरालाल चौधरी यांनी. त्या ठरल्या नंदुरबारच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा, ज्यांनी एका नव्या युगाची सुरुवात केली. पण प्रश्न असा आहे की 87 वर्ष जे झालं नाही ते अचानक 1997 मध्ये कसं घडलं? यामागे एक महत्त्वाचं कारण होतं आणि ते म्हणजे महिला आरक्षण. हो, याच सरकारी धोरणामुळे हा मोठा बदल प्रत्यक्षात येऊ शकला. आणि या धोरणाचा परिणाम तर तात्काळ दिसून आला. म्हणजे बघा, पहिल्याच 5 वर्षांच्या टर्ममध्ये एकापाठोपाठ एक महिलांना संधी मिळाली. यात इंदुबाई चौधरी तर होत्याच, पण त्यांच्यासोबत सुंदरबाई पेंढारकर, शीलाबाई कडोसे आणि तुळसीबाई बालाणे यांनी सुद्धा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. तर हा तर झाला सुरुवातीचा टप्पा. पण मग पुढे काय झालं? एक वर्षाच्या अध्यक्षपदापासून सुरू झालेला हा प्रवास एका स्थिर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या महिला नेतृत्वापर्यंत कसा पोहोचला ते पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या नव्या पर्वाची ओळख बनल्या त्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी. 2002 साली त्या पहिल्यांदा निवडून आल्या आणि त्यांनी नंदुरबारच्या राजकारणात एक नवा विक्रमच रचला. आणि तो विक्रम होता त्यांच्या कार्यकाळाचा. किती? तर तब्बल 17.5 वर्ष. हो, चक्क 17.5 वर्ष रत्ना रघुवंशी यांनी नगराध्यक्षपद सांभाळलं. हा एक रेकॉर्ड आहे. हा फरक खरंच खूप मोठा आहे. म्हणजे एका बाजूला सुरुवातीच्या काळातलं 1 वर्षाचं अध्यक्षपद आणि दुसऱ्या बाजूला रत्ना रघुवंशी यांचा तब्बल 17.5 वर्षांचा कार्यकाळ. या तुलनेतून महिला नेतृत्वाला मिळालेली स्थिरता स्पष्ट दिसते. चला, आता या सगळ्या प्रवासाचा एकंदरीत काय परिणाम झाला ते थोडक्यात बघूया. हा जो बदल झाला तो आकड्यांमध्ये कसा दिसतो? तर आतापर्यंत नंदुरबारला एकूण 43 नगराध्यक्ष मिळाले. यातले 37 पुरुष होते आणि महिला होत्या फक्त 6. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या 6च्या 6 महिला 1997 नंतरच निवडून आल्या आहेत. यावरूनच आपल्याला बदलाचं महत्त्व कळतं. हे फक्त आकडे नाहीत, तर ही एका संपूर्ण शहराच्या मानसिकतेत आणि राजकारणात झालेल्या मोठ्या बदलाची गोष्ट आहे. विचार करा, पहिल्या 87 वर्षांमध्ये एकही महिला नगराध्यक्ष नाही आणि त्यानंतरच्या काही वर्षांत थेट 6. हा बदल खरंच खूप मोठा आहे. नंदुरबारने आत्तापर्यंत 43 अध्यक्ष पाहिले आहेत. आता उत्सुकता आहे ती 44व्या अध्यक्षाची. ते कोण असतील, पुरुष की महिला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो बदलाचा वारसा आहे तो ते पुढे कसा घेऊन जातील. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.